वेलकम इन बायोपिल. आज आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टरबद्दल माहिती घेणार आहे. तर हा जो चॅप्टर आहे यामध्ये काही भाग नवीन आलेला आहे आणि बोर्डामध्ये ते जास्तीत जास्त विचारण्याची चान्सेस आहेत. तर ते कुठले कुठले नवीन भाग मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे. तर व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. दैनंदिन आपल्या ज्या डेली ज्या प्रोसेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल वॉकिंग असेल, टॉकिंग असेल, सिटिंग, स्टँडिंग, म्हणजे एव्हरीथिंग, लोकोमोशन असेल, मेमरी असेल, इंटेलिजन्स असेल, ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत आपल्या बॉडीमधल्या, तर त्याला कंट्रोल करणारं एक सिस्टम आहे आपल्या बॉडीमध्ये. आणि ती सिस्टम म्हणजेच कुठली आहे? आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याला आपण ब्रेन आणि म्हणजे मोस्टली ब्रेन जो आहे तोच आपल्या बॉडीला कंट्रोल करत असतो. आणि त्यासोबतच अजून एक सिस्टम आहे ज्या सिस्टमला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन. म्हणजेच काय? कोऑर्डिनेशन करणारी सिस्टम म्हणजेच दॅट इज अ हॉर्मोनल सिस्टम. हॉर्मोनल सिस्टम त्यालाच आपण काय म्हणू शकतो? एंडोक्राईन सिस्टम. तर सेंट्रल नर्वस सिस्टम आणि एंडोक्राईन सिस्टम ह्या दोन्ही एकत्र काम करत असतात. त्यामुळेच आपण याला काय म्हणतो? कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा. वर्किंग टुगेदर. वर्किंग टुगेदर म्हणजेच काय? सोबत सोबत काम करणे. आपल्या बॉडीमध्ये मेनी टाईप्स, म्हणजे कितीतरी आपल्या बॉडी सिस्टम आहे की जे एकमेकांच्या सोबत ते वर्किंग करत असतात आणि मेंटेनिंग बॅलन्स मेंटेन करत असतात. असं होत नाही कधी की आपलं हार्टबीट असं अचानकच वाढून गेलेलं आहे किंवा अचानकच कमी झालेलं आहे. तसंच आपली जी रेस्पिरेशन सिस्टम आहे की व्यवस्थित ती काय बॅलन्समध्ये काम करत असते. तर ह्या सगळ्या सिस्टीम इंटिग्रेटेड, म्हणजे सोबत एकमेकांना सांभाळत आपण म्हणूया की त्यालाच आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. म्हणजे मेंटेन करत असतात एकमेकांना आणि सोबत काम करत असतात. तर याची जर डेफिनेशन बघितली तर वर्किंग टुगेदर ऑफ व्हेरियस इंटिग्रेटेड बॉडी सिस्टम इन रिस्पॉन्स टू चेंजेस इन द सराउंडिंग फॉर द मेंटेनन्स ऑफ बॉडी फंक्शन इज नोन ॲज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. बाहेरचं वातावरण असेल किंवा आपल्या बॉडीमधलं जे काही वातावरण असेल तर त्याला ते सराउंडिंगला मेंटेन करत ही बॉडी सिस्टम सोबत वर्किंग करत असतात. ओके. ॲनिमल्समध्ये ही सिस्टम कशी काम करते? तर ॲनिमल्समध्ये हॉर्मोनल सिस्टीम सोबत काम करत असते. ओके. तर आपण म्हणू शकतो इन ॲनिमल्स नर्वस सिस्टीम अँड हॉर्मोनल सिस्टीम हे दोन्ही सिस्टीम प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या की दोन सिस्टम सोबत काम करत असतात, नर्वस सिस्टम अँड हॉर्मोनल सिस्टम. प्लांट्समध्ये आपण बघितलं, प्लांट्समध्ये नर्वस सिस्टीम तर नसते, तरी सुद्धा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन यामध्ये होत असते आणि हे इज डन बाय केमिकल सबस्टन्स. आता केमिकल सबस्टन्स कुठलं असणार आहे यामध्ये? तर त्याला आपण म्हणतो प्लांट हार्मोन्स किंवा फायटो हार्मोन्स. आणि हे सबस्टन्स असतं, एक केमिकल असतं. ओके. की यामध्ये कुठली सिस्टम तर आपल्याला दिसत नाही, पण हे केमिकलच्या आधारे प्लांटमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन होत असतं. असं आपण कधी बघितलं नाही की काही जे हर्ब्स होते आणि अचानक ते ट्री झाले, किंवा जे ट्री होते ते अचानक श्रब झाले किंवा हर्ब्स झाले, नाही का? लहान नाही होत. त्यांची जी हाईट आहे ती मेंटेन राहत असते. एका लिमिटेडपर्यंत त्यांची हाईट वाढत असते आणि इट डिपेंड ऑन द केमिकल सबस्टन्सेस अँड दॅट इज कॉल्ड प्लांट हार्मोन्स ऑर फायटो हार्मोन्स. पुढच्या स्लाइडवरती बघूया आपण आता नर्वस कोऑर्डिनेशन. नर्वस सिस्टम जी आहे, आता हायड्राची यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण हायड्राच्या आधी सुद्धा काही ऑर्गॅनिझम आहेत की जे आपण म्हणू शकतो त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम. फायलम जर तुमच्या लक्षात आलं असेल तर लोअर जे फायलम आहेत त्यामध्ये आपण बॅक्टेरियाचा सुद्धा विचार करत असतो. बॅक्टेरियाज आहे, त्यानंतर पोरिफेरा आहे, पोरिफेरानंतर मग ह्या सिस्टीम या ठिकाणी दिलेली आहे. तर आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा जर विचार केला तर ते ऑर्गॅनिझम फारच असे मायन्यूट असतात, मायक्रो असतात आणि साईजमध्ये खूप लहान असल्यामुळे त्यामध्ये कुठली सिस्टम आपल्याला दिसत नाही. तरीसुद्धा दे कॅरी ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटीज. त्यांच्या एका सिंगल सेलनी ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज कॅरी करत असतात किंवा प्ले करत असतात. ओके. आणि जर आपण त्याच्या पुढे गेलो पोरिफेरामध्ये, पोरिफेरा फॉर एक्झाम्पल कुठलं देता येईल? सायकॉन. तर सायकॉनमध्ये सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन असते, हे लक्षात ठेवायचं. सायकॉन त्यामध्ये बॉडी कशी असते? सेल ॲग्रेट, सेल टू सेलनी बनलेली बॉडी. ओके.
तर त्यामध्ये नर्वस सिस्टीम पूर्ण लॅक असते. लॅक म्हणजेच काय, नसते. ओके, नाहीसा झाली. ओके, नाही, नसतेच, म्हणजे डेव्हलपच झालेली नसते. तर त्यानंतर जर आपण विचार केला हायड्राचा, आता हायड्रा जे आहे इट इज द मेंबर ऑफ निडेरियन्स. निडेरियन्स इज अ फायलम. फायलम आहे निडेरिया. ओके, तर यामध्ये जे काही एक्झाम्पल आपण दिलेलं आहे हायड्राचा, तर हायड्रा अ निडेरियन आर शोईंग सिम्पल नर्वस सिस्टम. हे काय आहे, अगदी सिम्पल नर्वस सिस्टीम. आपल्याला जर कुठली पहिली फायलम असेल तर ती आहे निडेरिया. सो ऑल निडेरियन्स, ऑल मेंबर्स ऑफ निडेरियन्स शो कुठली सिम्पल नर्वस सिस्टम. आणि ह्यामध्ये कुठल्या कुठल्या सेल असतात, तर सेन्सरी सेल. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. नर्व सेलच्याच हे काय आहे, प्रकार आहे. त्यांचे फंक्शन, इट डिपेंड्स ऑन देअर फंक्शननी त्या ओळखल्या जातात. ओके, सो दे कनेक्टेड बाय सिनॅप्स अँड फॉर्म नर्व नीड इन बॉडी. हां, ही डायग्राम आता बघूया आपण. ह्या डायग्राममध्ये बघा, बॉडी आहे पूर्ण हायड्राची आणि टेंटॅकल्स आहे. तर टेंटॅकल्समध्ये सुद्धा आपल्याला ह्या लाइनिंग दिसत आहेत. आणि दीज लाइनिंग्स आर ॲक्च्युली नेटवर्क ऑफ नर्व सेल्स. कशाची सेल आहेत ह्या, नर्व सेलच्या. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला ब्रेन दिसत नाही, म्हणजेच काय, ब्रेन लॅक आपण म्हणूया, लॅक ऑफ ब्रेन. बट नर्व सेल्स आर प्रेझेंट इन बॉडी ॲज वेल ॲज इन द टेंटॅकल्स. तर हे नर्व नेट जे आहे, नर्व नेटच मग काय करतं, इन्फॉर्मेशन कॅरी करत असते. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, बाहेरचं वातावरणामधलं असेल किंवा आतमधलं जे काही घडत असेल त्याचं इन्फॉर्मेशन मग कोण देतं, नर्व सेल एकमेकाला देत असतात. आणि ते एकमेकाला जिथे जिथे जॉईंट झालेले असतात त्या भागाला आपण काय म्हणतो, सिनॅप्स. ओके, ते जे इन्फॉर्मेशन कॅरी करतात ते कशाने कॅरी करतात, तर सिनॅप्स, म्हणजे दॅट इज द जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स. आता आपण बघूया नर्वस सिस्टम इन प्लॅनेरिया. प्लॅनेरियामध्ये नर्वस सिस्टीम कशी असते. प्लॅनेरिया हा याच्या पुढचा फायलम आहे. म्हणजे निडेरिया नंतर फायलम कुठला आहे, तो प्लॅटीहेल्मिंथिस. आणि यालाच जे मेंबर ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस आर फ्लॅटवर्म्स. सगळे फ्लॅटवर्म्स असतात. आणि एक्झाम्पल काय दिलेलं आहे, प्लॅनेरिया. तर प्लॅनेरिया जो आहे इट शोज सेंट्रल नर्वस सिस्टम. हा पहिला असा फायलम आहे लोअर ऑर्गॅनिझममधला की जो सेंट्रल नर्वस सिस्टम शो करत असतो. तर त्यामध्ये काय येणार, ब्रेन, आणि काय येणार, स्पायनल कॉर्ड किंवा नर्व कॉर्ड. तर या ठिकाणी बघा, पहिला हेड पोर्शनमध्ये आपल्याला काय दिसतं, पेअर ऑफ गँग्लिया, म्हणजे त्याला ब्रेन म्हणतात. आणि पूर्ण बॉडीमध्ये काय आहे, लॅडर लाईक मॅनरची ही काय आहे, नर्व कॉर्ड. तुम्ही बघू शकता, हायलाईट करून दाखवता येते मी तुम्हाला. तर ही जी काही लॅडर लाईक मॅनरची ही जी नर्व कॉर्ड आहे, तर ही मेसेजेस, इन्फॉर्मेशन कॅरी करत असते आणि बॉडीमधून ती ब्रेनला पोहोचवत असते, म्हणजे सेंड करत असते. ओके, इट कॅरीज इम्पल्सेस फ्रॉम द बॉडी टुवर्ड्स ब्रेन. आणि ब्रेन मग काय डिसिजन घेतो, रिस्पॉन्ड करतो. ओके, तर ही झाली सेंट्रल नर्वस सिस्टीम कशामधली, प्लॅनेरियामधली. नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया आता आपण न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यू म्हणजेच काय, आता आपल्याला नर्वस सिस्टीम माहिती झाली. नर्वस सिस्टीममध्ये जो काही पार्ट असतो, जे जे काही सेल असतात त्या सेल्सलाच आपण काय म्हणतो, नर्व सेल. आणि दुसऱ्या ब्रेनमध्ये ज्या सेल असतात त्या सेलला आपण काय म्हणतो, न्यूरोग्लिया आणि किंवा ग्लायल सेल्स. आता बघा, दोन प्रकारचे यामध्ये सेल्स आहे, न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स आणि न्यूरोग्लिया और ग्लायल सेल्स. आता हे जे आहे हे एकतर सेन्सरी असतात किंवा मोटर असतात किंवा मिक्स टाईपचे असतात. सेन्सरी म्हणजेच काय, बाहेरची इन्फॉर्मेशन ब्रेनकडे पोहोचवणाऱ्या सेल्स त्या नर्व सेलच असतात. मोटर म्हणजे काय, ब्रेन जेव्हा डिसाईड करतो, जेव्हा रिस्पॉन्ड करतो, ते मेसेज कॅरी करणाऱ्या ब्रेनपासून बॉडीकडे ज्या मेसेजेस किंवा इन्फॉर्मेशन कॅरी होत असतात त्याला आपण म्हणतो मोटर सेल्स. मिक्स म्हणजे काय, की सेन्सरी असतात आणि मोटरही असतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण, न्यूरॉन किंवा नर्व सेल. याची डेफिनेशन काय आहे बघा, दीज आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. इच न्यूरॉन कन्सिस्ट 3 पार्ट्स, सायटॉन किंवा सेल बॉडी, डेंड्रॉन अँड एक्झॉन. तर ही 3 पार्ट्स या डायग्राममध्ये दिलेली आहे बघा. हा जो पार्ट आहे मधला याला आपण म्हणतो सेल बॉडी. ओके,
सेल बॉडी म्हणजे काय, त्यामध्ये न्यूक्लियस पण असतं, बरेच ऑर्गेनेल्स पण असतात. ब्रँचेस ज्या आहेत त्यामधून निघालेल्या सेल सायटॉनमधून, त्या ब्रँचेसला आपण काय म्हणतो, डेंड्राइट्स. मग हे एक डेंड्राइट्स दुसऱ्या नर्व सेलला अटॅच असतात किंवा मसलला अटॅच असतात किंवा मग त्या ग्लँड सेलला सुद्धा अटॅच असू शकतात. हे लॉंग फिलामेंट लाईक स्ट्रक्चर जे आहे इट इज अ एक्झॉन. त्याला आपण काय म्हणायचं, एक्झॉन. आणि हे कशाने कवर्ड असतं तर मायलिन शीथने. इट कवर्ड बाय मायलिन शीथ किंवा इट प्रोटेक्टेड फ्रॉम मायलिन शीथ असं आपण म्हणू शकतो. ओके, फंक्शन आपण बघूया याचं. इट इज इन्व्हॉल्ड इन रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंट अराउंड अस. ह्या सेन्सरी सेल असतात ज्या इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतात आणि जनरेटिंग रिस्पॉन्स टू दॅट इन्फॉर्मेशन, दॅट इज अ मोटर.